श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर सकाळचे 6 वाजलेले आहे आणि इथं मी चहा उकळत ठेवलेला आहे. तर मुली अजून झोपलेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी आता बॉटल वगैरे मी भरून ठेवलेलं आहे. आहोंची पण एक बॉटल भरलेली आहे आणि एकीकडे 3 गॅस चालू आहे. तर एका गॅसवरती मी राधिकाला ज्या गुळाच्या पुऱ्या आहेत त्या खायच्या होत्या. एकीकडे दूध तापत ठेवलेलं आहे, एकीकडे चहा उकळत आहे आणि आता इकडे भाजीचीही मी तयारी करून ठेवलेली आहे. भाजीसाठी कोरडी भाजी करायची होती आपल्याला, तर हिरवी मिरची आणि शेंगदाणेही दळून घेतलेले आहे. तर इथं मी पूर्ण व्हिडिओ शूट नाही करू शकले, तर इथं मी पोळ्यांसाठी पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि गुळांच्या ज्या पुऱ्या करायच्या त्याच्यासाठी पीठ भिजवून घेतलेलं होतं. आणि इथं मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे, पोळ्या बाकी आहे. आता मुली उठलेल्या आहे, त्यांची अंघोळ वगैरे मी घालून घेतलेले आहे आणि आता सासूबाई पोळ्या करत आहे. तोपर्यंत मी आता यांचं पटपट आटपून घेते. तर आरूचं असं मत होतं की मम्मी तू माझा शर्ट का बरं फिट नाही केला, कारण मी खूप पतली आहे आणि मला शर्ट मोठा होत आहे. तर तिला सांगितलं की बेटा तू लवकर मोठी झाली की तो शर्ट तुला बरोबर येईल आणि त्यासाठी तुला टिफिन फिनिश करावं लागेल. तर इथं तिचा कोट राहिला होता, तो कोट मी घेऊन आले आणि तिचा टाय काय भेटलेला नव्हता, कारण आहोंच्या लक्षातच नाही राहिलं. आता तो नंतर येणार आहे, तोपर्यंत आता आपल्याला ॲडजस्ट करावं लागणार आहे. तर तिचं चाललं होतं मम्मी इथं पॅन्ट मोठी झाली, हे झालं, मला यामध्ये खूप वेगळंच वाटतंय, असं तसं चाललं होतं. आज तिचा शाळेचा पहिला दिवस होता आणि तिला मी सांगत होते की कोणासोबत भांडायचं नाही, हे नाही ते नाही. आणि आता खूप तिची मस्ती चाललेली होती आणि खरंच आता महिना झाला होता घरी राहून. त्यांचं धिंगा मस्ती ऐकून आता मला आज दिवसभर जो दिवस आहे तो बोरच जाणार आहे. बोर जाणार नाही तसं कामही असतात, पण घरी असले की त्यांना हे करू नको, ते कर, हे कर, अभ्यास कर, असं चालूच असतं. आता महिनाभराच्या सुट्टीनंतर त्या चाललेल्या होत्या शाळेत. आता मोठ्या माऊचं कसं आहे, ती तिचं काम स्वतः करते, पण आरूला अजून एवढं काही जमत नाही. तर तिची वेणी दोघींची घालावीच लागते, पण गन पावडर ती करून घेते. तर आता वेणी घालता आमच्या दोघींच्या चालल्या होत्या गप्पा आणि तिच्या पप्पांचं रात्रीपासून चाललं होतं की टेन्शन घ्यायचं नाही, तू खूप हुशार आहे, असं आहे, कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही, मी आहे तिथं. कारण बापाचाच जीव तो. प्रत्येक शब्द तिला समजून सांगत होते. आणि इथं बघा आता तिची सॉक्स घालण्यासाठी तिच्या पप्पांची चालली होती धडपड, कारण वेळ झालेला होता. आज शाळेचा पहिला दिवस होता, त्यामुळे त्यांनाही लेट व्हायचं नव्हतं आणि त्यांचे चाललं होते पटपट कर. आणि तिला पाहिजे होती वेणी, ती आपण 2 बटनची वेणी असते ना, ती पाहिजे होती. आता तिला घालायला थोडा वेळच लागतो, तर दोघी एकीला घातला आणि एकीला नाही घातलं तर त्यांनाही राग येतो. तर आता दोघींच्याही वेण्या घालून घेतल्या. आणि आता आपल्या राधिकाची वेणी घालायची आहे, तर तिला व्हिडिओ काढायला जास्त आवडत नाही. ती म्हटली मम्मी माझा व्हिडिओ काढू नको, तरी मी थोडंसं शूट केला. आणि इथं आता तिचंही चाललं होतं, रबर वगैरे आणायचे राहिलेले होते. तर तिला सांगितलं की पटपट आवर, कारण वेळ खूप झालेला होता आणि 7:30ला त्यांना निघायचं होतं. तर 6:15 झाले होते आणि 6:15 तितके वेळेत खूप पटपट आवरत होते, पण नाही आवरत अजून, त्यांचे टिफिन वगैरे मला भरायचे होते. तर आता हिची वेणी घालून घेणार आहे. हिची वेणी घातल्यानंतर मग मला टिफिन भरायचे होते. तर वेणीला भरपूर वेळ लागतो आणि ती 2 बटाची वेणी म्हटलं तर तिला अजूनच वेळ लागतो, 4 बटाची सॉरी. आणि आता दोघींची वेणी घालून घेतल्यानंतर तिच्या पप्पांची चालली होती बडबड की तू पटपट आवर. आणि मला कोणी पटपट म्हटलं तर माझ्याकडनं ते काम उशीरच होतं, हे मात्र तेवढंच खरं आहे. तुमच्याकडनं होतं का असं? कोणी जर तुम्हाला म्हटलं की पटपट आवर आणि ते काम पटपट होण्याऐवजी ते लेटच होतं. आणि माझंही असंच होतं. कुठं गावाला जायचं असेल किंवा घरी असेल तरी मला जर कोणी म्हटलं पटपट कर, तर माझ्याकडनं ते काम काहीतरी चुकतं किंवा हळूच होतं. आणि इथं आता मला टिफिन भरायचे होते, तर आहोंचं टिफिन आणि मुलींचे टिफिन आता त्यांचे सेम टिफिन असल्यामुळं हा एक माझ्यासाठी टास्कच असतो. कारण कधी जे टिफिन आहेत ते जो मोठीला द्यायचा असतो तो छोटीला जातो आणि जो छोटीला द्यायचा असतो तो मोठीला जातो. तर आता मी एक करून आधी डबे भरून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून माझ्याकडनं अदलाबदल होणार नाही. आता डबे व्यवस्थित असे मी आदल्याच दिवशी व्यवस्थित असे धुवून वगैरे घेतले होते, कारण आता महिनाभर त्यांचं एवढं काम पडत नव्हतं, त्यामुळे कालच मी ते 1 दिवस आधीच व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले होते. आणि आता एक करून तिघांचे टिफिन भरून घेत आहे. आणि आमच्याकडं प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. आरूला पाहिजे होती मेथीची भाजी आणि पोळी, तिला रस्स्याची भाजी पाहिजे होती, आहोंना कोरडी पाहिजे होते आणि आपल्या मोठ्या माऊला पाहिजे होती गुळाच्या पुऱ्या. तर जेवढं माझ्याकडनं ॲडजस्ट होईल तेवढं मी केलं, कारण 7 साडेसात वाजेपर्यंत मला त्यांचं एवढं, तरी सासूबाईंनी पोळ्या केल्या.
तरी एवढं माझ्याकडनं काही ॲडजस्ट होत नाही. जेवढं होईल तेवढं मी करतेच. आणि पहिला दिवस म्हटलं तर लेट होता. ते आपण टिफिन बॅगा आणलेल्या होत्या, त्या आपण रेडी करून दिलेल्या आहेत. तर माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, माझ्याकडनं एक विसरूनच गेले. त्यांच्यासाठी मी जे बदाम भिजत टाकलेले होते ते द्यायचे राहूनच गेले.